श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनेल. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, कोणालाही धोका देणे हा फक्त धोका दिल्यासारखा नसतो, तर कोणाबरोबर आपलेपणाचे नाटक करणे हा देखील खूप मोठा विश्वासघात आहे, हे लक्षात ठेवा. आणि याची शिक्षा देखील खूप मोठी भोगावी लागते. त्यामुळे कोणाच्याही भावनांशी तुम्ही खेळू नका. त्यांच्या भावनांचा अपमान करू नका. बाळांनो, लोकांच्या बोलण्याने कधीच नाराज होऊ नका. आज तुमची वेळ खराब असल्यामुळे सर्वांना बोलण्याचा, तुमच्यावर आरोप करण्याचा, तुमच्या परिस्थितीवर हसण्याचा जसा की काय त्यांना मोकाच मिळालेला असतो. पण कोणतीही परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही. तुमची ही वेळ बदलणार. आणि ज्या वेळेस जे लोक तुमच्यावर हसत होते, तुमची चेष्टा करत होते, तुमच्यावर खोटे आरोप करत होते, तेच तुमच्या गुणांचे गोडवे गाणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही फक्त शांतपणे तुमचे कर्म करत राहा. तुमची मेहनत करत राहा. तुमच्या मेहनतीचे, तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाळांनो, कितीतरी वेळा आपल्याच जवळची माणसे ही आपल्या माणसांना सर्वांच्या नजरेत पाडण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी चुकीच्या अफवा या पसरव. नाती ही जर मनापासून निभावलेली असतील तर ती नाती तोडल्यावरही कधीच तुटत नाहीत. आणि जर का नाती ही डोक्याने बनवलेली असतील, छळ कपट करून, खोट्याच्या साह्याने, फसवणुकीच्या द्वारे बनवलेली असतील, तर कितीही अशा नाती जोडण्याचा प्रयत्न केला तरी ती नाती कधीच जोडली जात नाहीत. त्यामुळे नाती डोक्याने खेळून खोट्याच्या साह्यावर उभी करू नका. कारण त्यांचा खेळखंडोबा होणे हे तर निश्चितच असते. खोटे आज ना उद्या समोर येतेच. त्यामुळे नाती जर टिकवायची असतील तर मनाने, प्रेमाने आणि खऱ्याच्या विश्वासाच्या पायावर उभी करा. तेव्हाच नाती ही सुंदर आणि टिकाऊ बनतील. नात्यांमध्ये विश्वास आणि खरेपणा हा खूप महत्त्वाचा असतो. ज्या नात्यात छळकपट असतो त्या नात्याला जास्त जीवन नसते, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, सर्व ज्ञान हे पुस्तकातूनच मिळत नसते, तर आजूबाजूचे लोक, ही दुनिया, ही परिस्थिती तुम्हाला खूप काही महत्त्वाचे असे ज्ञान देऊन जाते, असे धडे शिकवते, जे कोणत्याही पुस्तकात शिकवले जात नाहीत. आयुष्याचे खरे धडे, आयुष्याचा खरा शिक्षक म्हणजे परिस्थिती असते. परिस्थिती माणसाला खरे आणि खोटे चेहरे ओळखायला शिकवते. आपले कोण आणि परके कोण हे पाहायला शिकवते. पडल्यावर उभे कसे राहायचे हे देखील परिस्थितीच तुम्हाला शिकवत असते. परिस्थितीसारखा गुरु कोठेही नाही. खरी प्रेम करणारी व्यक्ती तिच्या मनातील सर्व बारीक सारीक गोष्टी या तिच्या जोडीदाराशी शेअर करत असतात. पण विश्वासघातकी व्यक्ती
ही तिच्या मनाचा कधीच धांगपत्ता लागू देत नाही. नेहमी एक प्रकारचे रहस्य, शंका अशा व्यक्तींबद्दल दिसून येतात. अशा व्यक्ती कधीच त्यांच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्या जोडीदाराशी शेअर करत नसतात. बाळांनो, नेहमी आत्मसन्मानाचे आयुष्य जगा. कधीच इतरांच्या ताटाखालचे मांजर बनून जगू नका. स्वतःचा अपमान करून घेऊ नका. तुम्हाला देखील मन आहे, तुमच्या देखील भावना आहेत. त्याच्याशी कोणालाही खेळू देऊ नका. स्वतःची चेष्टा करून घेऊ नका, नाहीतर तुमचे हे जीवन व्यर्थच जाईल. स्वामी म्हणतात, माणसाच्या दृढ इच्छाशक्तींच्या जोरावर तो त्याचे भाग्यही बदलवू शकतो. तुमच्या नशिबाच्या रेषा या तुमच्या तळहातावर नाहीत, तर तुमच्या मनगटावर आहेत. ज्याच्या मनगटात परिश्रम, कष्ट, प्रयत्न करण्याची जितकी जास्त जिद्द असते, त्याचे भविष्य हे तितकेच उज्ज्वल आणि तेजोमय बनते. हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तींना तुम्ही नकोसे वाटत असता, तुमचे ओझे त्यांना वाटत असते, अशा व्यक्तींना सोडून देण्यातच भले असते. कारण कोणावरही ओझे बनून राहण्यापेक्षा आठवण बनून राहणे हे केव्हाही चांगले असते. अडचणी, त्रास देणाऱ्यांना एक वेळ तुम्ही विसरलात तरी चालेल, पण तुमच्या अडचणींच्या, तुमच्या संकटांच्या काळात ज्यांनी तुमची साथ दिलेली आहे, त्यांना कधीच तुम्ही विसरू नका. कोणाच्याही मागे धावू नका. तुम्ही त्यांच्याच मागे धावता जे तुम्हाला किंमतही देत नाहीत आणि जे तुमच्यासाठी रात्रंदिवस काळजी करतात, तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे मात्र तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करता. ज्या लोकांना तुमचे महत्त्वच नाही, तुमच्यावर प्रेमच नाही, विश्वासच नाही, अशा व्यक्तींच्या मागे धावण्यात तुमचा वेळ वाया घालवून तुमच्याविषयी कधीच कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका. जो खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याला तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो. तो कधीच तुमच्या डोळ्यात पाणीही येऊ देणार नाही. तुमच्यावर प्रश्न उठतील अशी परिस्थिती तो कधीच निर्माण होऊ देणार नाही. त्यामुळे स्वतःची सिद्धता कधीच साबित करून बसू नका. स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे खरे सोबती तुम्हीच आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःवर मनापासून प्रेम करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटू या पुढील संदेशांमध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.